ज्यांचा PCB ग्रुप आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस त्या मुलांच्यासाठी आहेत हे आज पाहणार आहोत। तर PCB ग्रुपसाठी 12वीच्या परीक्षेमध्ये किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट परीक्षेमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत। फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत आणि त्याच्याबरोबरच मॅथमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, IT, इन्फॉर्मेटिक प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर और इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स किंवा एंटरप्रेन्योरशिप यापैकी एक सब्जेक्ट असायला हवा। त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री आणि यातील एका सब्जेक्टमध्ये 45% मार्क्स हे ओपन कॅटेगरीसाठी आणि ॲटलिस्ट 40% मार्क्स हे रिझर्व कॅटेगरी, इकॉनॉमिकल विकर सेक्शन किंवा पर्सन विथ डिझॅबिलिटी जे महाराष्ट्राशी बिलॉंगिंग आहेत अशा मुलांना मिळायला हवेत। ही याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। याचबरोबर जी CETची एक्झाम आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी PCB या सर्व पेपरना तो मुलगा ॲपियर झालेला असायला हवा आणि याच्यामध्ये त्याला नॉन झिरो स्कोर असायला हवा। तर तो इंजिनिअरिंगमध्ये या ज्या 9 ब्रांचेस दिलेल्या आहेत याला शेड्यूल 4 ब्रांचेस असं म्हटलं जातं। ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री या ब्रांचसाठी तो एलिजिबल असेल। या मेजर ब्रांच म्हटल्या जातात, मेजर डिसिप्लिन 9 ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या संलग्न किंवा रिलेव्हंट असणाऱ्या ब्रांचची नावं तुम्हाला या कॉलममध्ये दिसत आहेत। ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, स्मार्ट ॲग्रीटेक, ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग। फूडमध्ये जर बघितलं तर तुम्ही फूड इंजिनिअरिंगमध्येच फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन, फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट। तर या ब्रांचच्या महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये किती जागा आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।